हां. मित्रांनो, जे काही घडतंय ना, ते सगळं देवेंद्रजी फडणवीस यांच्या मनासारखं घडतंय. असं म्हणू, की तुमच्यापैकी बहुसंख्य लोकांच्या देखील मनासारखं घडतंय. तुम्हाला हेच घडायला हवंय ना? असणार. ज्या प्रकारे तुम्ही विधानसभेला मतदान केलं, भारतीय जनता पक्षाला 132 जागा दिल्या, महायुतीला प्रचंड असं बहुमत दिलं. तो मूड अजून तुमचा कायम आहे. उलट असं आहे, की त्यावेळेला एक राज्याचा विषय होता. तुम्ही केंद्राचा विषय वेगळ्या रीतीने हाताळला होता मतदारांनी. तो राज्याचा विषय. त्यावेळेला पण मला अजूनही असं वाटतं, की हे ईव्हीएम वगैरे करतात. पण ईव्हीएम जर खरंच असं करत असतं, तर 400 पार त्यावेळेला मोदींनी नेलंच असतं ना, नाही का? जर त्यांच्या एवढं हातात होतं किंवा आता राहुलसारखं चोरी म्हणतो, ज्याचा बिहारमध्ये लोकांनी काय अजिबात त्याला दादच दिली नाही. पण तसं असतं, तरी देखील मोदी ही रिस्क का घेतील सांगा ना मला? त्याला आज केंद्रामध्ये उलट 400 जागा हव्या होत्या. आजचं हे सरकार जे कारण नसताना त्या नितीश कुमार आणि त्या ह्याच्या बळावर उभा आहे असं जे चंद्राबाबू नायडूच्या अशी जी एक चर्चा होती ती आज झाली नसती ना. मग शक्य असतं ना, ईव्हीएम असतं किंवा असतं तर कोणी मोदींच्या जागी तुम्ही असता तरी विचार करा, की तुम्हाला साधन शक्य आहे. ईव्हीएम बदलता येत आहे. तुम्हाला मतचोरी करता येते. तर 400 करून तुम्हाला हव्या त्या घटना दुरुस्त्या करायच्या. जे बदल करायचे घटनेत ते घडवून आणायचे. असं तुम्ही केलं असतं का नाही? केलं असतं ना. 99.99 लोकांनी जर मोदींच्या जागी ते असते तर हेच केलं असतं. पण ते तसं होत नाही. तसं करता येत नाही. ही मर्यादा आहे. म्हणून तर ते 262 पर्यंत जाऊन थांबले. थांबावं लागलं. थांबले म्हणजे थांबावं लागलं. महाराष्ट्रामध्ये लोकांना पश्चात्ताप झाल्यानंतर इतरत्र नको बोलूया आपण. महाराष्ट्रात. बिहारमध्ये पण त्याला म्हणू शकतो ज्या पद्धतीने निवडून दिलं. आणि त्याने असं ठरवलं की नाही आपलं चुकलं. आपण मोदींची ताकद कमी करून आपण जे देशाविरुद्ध कारस्थान करू शकतात, अशा लोकांना बळ दिलं. राहुल गांधी हा भारताचा गोर्बाचोव बनून जेवढी राज्य तेवढे देश करायला पण परवानगी दिली. इतका लढत लोंबत आहे. इतका देशद्रोहीपणा आहे. या देशामध्ये परत मोगल सल्तनत परत आणली आहे की काय, असं वातावरण निर्माण करण्या इतका तो बेशरमपणा आहे. आणि आपलं चूक झाली तर त्याचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. मला तर असं वाटतं, फडणवीस वगैरे किंवा एकनाथजी वगैरे जेव्हा म्हणतात, की लोकांचं प्रेम व्यक्त झालं, त्यावेळेला मी त्यांना म्हणतो, की लोकांचं प्रेम विधानसभेपेक्षा लोकांची भीती व्यक्त झाली, की जर खरोखरच आपण आता यांना मतं देऊन विजयी नाही केलं, तर या महाराष्ट्रामध्ये 3.5 वर्ष मोगलाई आम्ही पाहिलेली आहे. आमची मंदिरं तुटताना पाहिलेली आहेत. आमचे हिंदू कसे भरडले गेले पाहिलेले आहेत. जिझिया कर पाहिलेला आहे. तर त्यामुळे महाराष्ट्रात जर मोगलाई नसको असेल आणि शिवशाही यायला हवी असेल, तर आपल्याला महायुतीला विजय केलं पाहिजे. आणि म्हणून त्याकरता जसं केलं तरी पश्चात्तापाचं प्रायश्चित्त. काही-काही वेळेला आपल्याला एखाद्या गोष्टीचा पश्चात्ताप होतो, पण प्रायश्चित्त नाही घेता येत. असं जीवनात खूप होतं, खूप होतं. व तुमच्याही, माझ्याही जीवनात असं होतं, की असं वाटतं वाईट आहे, हे माझ्या हातून चुकीचं घडलं. कधी पाप नाही, पण चुकीचं घडलं. या पापाचं मला प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. नाही घेता येत. काही कारणाने घेता येत नाही. काही वेळा घेऊन उपयोगही नसतो. पण मतदारांनी पापाचं प्रायश्चित्त घेतलं लोकसभेला त्यांच्या हातून घडलेल्या आणि म्हणून निवडून दिलं असं माझं मत आहे. असं माझं मत आहे. त्यांना असं निश्चित वाटलं, की हे मुस्लिम हा विषय जर वाढू द्यायचा नसेल तर महायुतीला. पण मग मलाच असा प्रश्न पडत होता, की ठीक आहे, विधानसभा जिंकली महायुतीने. कशाच्या बळावर जिंकली? मुस्लिम फोबिया. हे बापरे! महाराष्ट्रात मोगलाई परत येणार. 350 वर्ष होती जी मोगलाई आणि तिचे दूत त्याला उद्धवच्या रूपाने दिसतच होता. शरद पवारांच्या रूपाने दिसत होता. काँग्रेसच्या रूपाने तर साक्षातच दिसत होतं. म्हणजे काँग्रेस हे मुसलमानांचीच आहे अशीच भावना होती. त्यामुळे
पण ही काही विधानसभा नाही आहे, राज्याची नाही आहे, तर स्थानिक प्रश्न महत्त्वाचे ठरले. तर मग त्याच्यावर हिंदू मुस्लिम मुद्द्यावर भर देऊन मिळेल का यश, असं मला वाटत होतं. अर्थात फडणवीस आणि शिंदे या दोघांचंही मत असं होतं की यावेळेला स्थानिक प्रश्न म्हणजे काय असतील. तर एकनाथजींशी तर बोलताना त्यांनी मला सांगितलं होतं की अनिलजी लक्षात घ्या की स्थानिक प्रश्न हे या सर्व 29 महापालिकांमध्ये तेच आहेत. आणि त्यांनी 10 प्रश्नांची यादी दिली होती. ती वेगवेगळ्या माझ्याकडे आता जे चॅनलच्यावर मुलाखती होत आहेत, त्यानिमित्ताने ते मी पण सांगतोय, नेने सांगतायत. तर ते 10 प्रश्न जे आहेत, गटर वॉटर मीटरच्या पलीकडे आणखीन आज सगळ्या 29 महापालिकांना कॉमन आहेत. त्यांच्यापैकी कोणत्याही नागरिकाला, मला हे एकनाथजींनी सांगितलं, फडणवीसांचंही तेच म्हणणं होतं, कोणत्याही नागरिकाला या 10 प्रश्नांवर काँग्रेसकडे सोल्युशन दिसत नाही, उद्धवकडे दिसत नाही, राजकडे दिसत नाही, शरद पवारांकडे पण दिसत नाही. मग त्यांना मतं देऊन त्यांना महाआघाडीला विजयी करून राज्यात सरकार वेगळं असताना, केंद्रात सरकार वेगळं असताना यातलं काहीच साध्य होणार नाही. फक्त काय म्हणतात ना की अपचन झालं की ओकाऱ्या होतात, तसं ओकाऱ्या आणि जुलाब हेच महाआघाडीकडून मिळू शकतं. काहीतरी विधायक घडत आहे, अन्नपचन होत आहे, ताकद येते, एनर्जी येते, असं होणार नाही. शरीराचा नियम तुम्हालाही माहिती आहे. तर त्यामुळे मला एकनाथजींनी तर सांगितलं होतं की अनिलजी 29 पैकी 24 ते 25 महापालिका आम्ही घेतो महायुती म्हणून. महायुतीची सत्ता तुम्हाला आलेली दिसेल. भाजप आणि आपली शिवसेना यांची सत्ता आलेली दिसेल. अजितदादाही असेल काही ठिकाणी, बहुतेक ठिकाणी असेल. आता जिंकल्यावर तर आहेतच आमच्याबरोबर, हे सांगितलं होतं. पण मला त्यावेळेला असं वाटत नव्हतं. यांचेही सर्वे 20च्या पुढे जात नव्हते. 7 महापालिका महाआघाडीकडे जात होत्या. 2 महापालिकांचा निर्णयच कळत नव्हता की काय नेमकं होईल तिथे. पण आता असं दिसतंय की फडणवीसांनी फार हा गेम आधीपासून रचला आणि तडीला नेला. राज आणि उद्धव एकदा एक वाक्य, हे फेमस वाक्य आणि त्यांचंच वाक्य आहे. संजयच म्हणाला मला वाटतं की बाळासाहेबांना जे साध्य झालं नाही दोघा भावांना एकत्र आणायचं, ते फडणवीसांनी करून दाखवलं. पण ते फडणवीसांनी का केलं हे त्या बुद्धू लोकांच्या लक्षात नाही आलं. हा शब्द वापरायला पाहिजे. त्या बुद्धू लोकांना कळलंच नाही की फडणवीस राजला का प्रवृत्त करतायत उद्धव बरोबर जायला, कशी सिच्युएशन निर्माण करतायत की ज्या सिच्युएशनमध्ये आपोआप तो तिथेच जाईल. ते कॅरमच्या गेममध्ये अशी अशी त्या सोंगट्या जे फिरवतात आणि बरोबर त्यांनीच दिलेली उपमा आहे राजनी की हे सोंगट्या कशा फिरतात आणि बरोबर याच्यामध्ये जातात. तर त्यांनी बरोबर अशा सोंगट्या फिरवल्या आणि स्ट्रायकर मारले की बरोबर राजची सोंगटी उद्धवच्या कप्प्यात जाऊन पडली. बरोबर. आणि त्यामुळे उद्धवचं नुकसान होईल याची गॅरंटी होती त्यांना. हे दोघं बंधू एकत्र येण्याची त्यांना कधीही भीती वाटलेली मला दिसली नाही, कधीच नाही. तर तशी भीती वाटली असती त्यांना की हे दोघं आल्यामुळे काही चमत्कार घडेल, काहीतरी वेगळं घडेल, तर त्यांनी ते घडून न देणे इतके ते हुशार आहेत. आणि राज ठाकरेंना वश करायला जे काय मार्ग लागले असते किंवा लागतात, ते सगळे वशीकरणचे सगळे मंत्र फडणवीसांना ठाऊक होते. त्यामुळे ते वशीकरण करून राज ठाकरेंना स्वतःजवळ ठेवू शकले असते, जागा वाटपापर्यंत त्यांना नेऊ शकले असते, 50 जागांची चर्चा सुरू करून 5 वर त्यांना सोडू शकले असते, सगळं करू शकले. राज हे असं अशक्य काय नव्हतंच. त्यांनी ठरवायचं आणि राजनी हो म्हणायचं, इतपत त्यांची रचना होती. असं असताना त्यांनी ठरवून उद्धवकडे पाठवलं. मला तेव्हापासून डाऊट होतं की हे बळीचे बकरे आहेत. या दोघांना एकत्रच एकदाच संपवायचं असं फडणवीसांनी ठरवलंय. याला संपवा, मग त्याला संपवा, मग याला होतात्म्य द्या, त्याला होतात्म्य द्या. नकोच. एक घाव 2 तुकडे आणि 2 तुकड्यांचे 4 तुकडे. त्यामुळे फडणवीसांचा गेम त्यांनी व्यवस्थित प्लॅन केला आणि यशस्वी केला. या दोघांना एकटं आणण्याचं श्रेय त्यांना दिलं, पण त्याच्यामागचं कारण यांच्या लक्षात नाही आलं की एकदाच दोघा भावांचा निकाल लावून टाकू, ही थेरीच कळली नाही त्याला. आणि तशी ती लागताना दिसत आहेत, आता लागताना दिसतीये. पहिली गोष्ट अशी की त्यांनी जे काय मुद्दे चालवायची सुरुवात केली किंवा प्रयत्न केले ठाकरेंनी,
ते रिपिटेशन होते. एकही मी परवा म्हटलं, एकही वाक्य नवीन नाही, एक स्टेटमेंट नवीन नाही, एक घोषणा नवीन नाही, एक आरोप नवीन नाही यांच्यावरचा. काहीच नाही. तेच तेच. आता आज सभा आहे. मी आता तुमच्याशी बोलतोय, त्यानंतर आणखीन एक 4-5 तासांनी सभा आहे शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची. तो काल संजय सांगत होता ना, की 1 लाख रुपयाची मी पैज लावतो. यांनी हिंदू मुस्लिम हा संदर्भ न घेता फडणवीसांनी बोलून दाखवायचा. चल संजय, मी तुझ्याशी पैज लावतो. की आत्तापर्यंत जे बोलले नाहीत उद्धव आणि राज, असं एक वाक्य त्याने बोलावं, एक स्टेटमेंट असं करावं, एक घोषणा अशी करावी, एक कार्यक्रम असा द्यावा, एक उपक्रम असा सांगावा, एक प्रकल्प असा घालावा, एक संकल्प असा सोडावा, की ज्याच्यामुळे मी म्हणेन की हां संजय, हे नव्हतं हां आत्तापर्यंत कधी झालं. मी 1 लाख रुपये संजयला जाहीरपणे इथे गठ्ठा ठेवेन आणि नेऊन देईन त्याला, पावती घेईन त्याची. हे कसं आहे ना, मराठी धोक्यात, मराठी संकटात, मुळामध्ये आलीच ती तुमच्यामुळे धोक्यात, हे लोक पटकन म्हणायला लागले. मुंबई तोडणार हा तर मुद्दा 40 वर्ष चालून चालून यांना कसं वाटत नाही अजून, की कोण 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 शेंबडं पोर विश्वास ठेवणार नाही या गोष्टीवर. तरी फडणवीसांनी सांगितलं की यावतचंद्र दिवा करू काय, हे शक्य नाही आहे. आणि कोण का तोडेल. मध्ये तर मी तुम्हाला बोललो होतो, एक व्हिडिओ केला होता की मुंबई महाराष्ट्रात राहण्यात हेच हिताचं आहे अमराठी लोकांच्या सुद्धा. जसं भागवत म्हणतात त्यावेळेला काही लोक अस्वस्थ होतात. ते म्हणे की हा देश हिंदू राष्ट्र होण्यापेक्षा आहे तसंच सेक्युलर राष्ट्र राहणं हे हिंदू मुस्लिम दोघांच्याही हिताचं आहे. तर ते हिंदूंचंही हित त्याच्यामध्ये असं म्हणतात. त्यावेळेला लोकांना आश्चर्य वाटतं, असं कसं, तुम्ही हिंदू राष्ट्र करायची स्वप्न दाखवली पाहिजेत, तुम्ही हिंदू राष्ट्र होणार म्हटलं पाहिजे, पण ते नाही म्हणत तसं. तसंच आहे की मुंबई ही महाराष्ट्रात राहणारच आहे, राहायलाच पाहिजे, आणि ती तोडायचा विचार नाही कोणाच्या मनात. 40 वर्ष तुम्ही तेच सांगता दरवेळेला. त्यामुळे तो विषय चालणार नव्हता. मुंबई तोडली, मराठी माणसावर अन्याय झाला म्हटलं की तुम्हीच काय काय केलं चालतं. काल तर यांनी सांगितलं की मुंबई महापालिका 7 कॉन्ट्रॅक्टर आहेत, 7 कॉन्ट्रॅक्टर आहेत जे संपूर्ण मुंबई महापालिकेचे कामं करतात. त्यातले 6 अमराठी आहेत आणि ते सगळे पैसे मातोश्रीवर पाठवतात. मातोश्री म्हणजे काय, उद्धवकडे. सरळच बोलून आपण त्याला मातोश्री म्हणायचं. उद्धवकडे पाठवतात. हे उद्धवचे लागेबांधे हे धंद्यासाठी, भ्रष्टाचारासाठी मराठी लोकांबरोबरच आहे. तुम्ही अंबानीच्या लग्नामध्ये तिथे बँडबाजा वाजवायला गेलेले बघितलेत लोकांनी. कशाला तुम्ही अदानी आणि अंबानी बोलता. अदानींच्या बरोबर तुमचे फोटो आहेत, सोशल मीडिया भरून वाहतोय, आणि 20 वर्ष तुम्ही एकमेकाविरुद्ध विष ओकलं तेही सोशल मीडियावर आहे. अरे विश्वास नाही बसणार की 20 वर्ष हे एकमेकाला एवढ्या शिव्या देत होते, असा अवयव नाही सोडला, असं नातं नाही सोडलं की ज्याच्यावरून ते शिव्या नाही दिले. कसं कसं लोक विश्वास ठेवणार की तुम्ही आज एकत्र आलात ते खरंच आलात. आणि मी तर तुम्हाला भवितव्य सांगितलं ना, भविष्य कमी ज्योतिषी नाही, की मला फडणवीसांची ही गॅरंटी आहे की फडणवीसांना हे माहिती आहे. आता फडणवीसांना हे माहिती आहे, हे मला कसं माहिती आहे, आणि हे मला काय एकनाथ शिंदेकडून कळलं का वगैरे नका विचारू प्रश्न. तुम्हाला सांगतो की त्यांना हे माहिती आहे, आणि हे आज मी प्रेडिक्ट करतोय ते माझ्या मनातून नाही करत. हे एकनाथजींना माहिती आहे म्हणून मला माहिती आहे, फडणवीसांची रचना आहे म्हणून त्यांना माहिती आहे. असं सगळं ते आहे की ही निवडणूक हरल्यानंतर 29 पर्यंत एकतर निवडणूक नाही आहे. दुसरी गोष्ट, मनसेला मनसे वाढवायचे राज ठाकरेंना, त्यांना काही शिवसेना उभाटा नाही वाढवायचे, आणि उभाटाला मनसे वाढवण्यात इंटरेस्ट नाही आहे. हे दोघं ही निवडणूक संपली की एकमेकावर आरोप करत, एकमेकाला जबाबदार ठरत साधारणतः एक महिनाभराच्या काळात दूर झालेले दिसतील असा फडणवीसांचा अंदाज आहे. एकनाथजींचाही तोच अंदाज आहे. ते म्हणतात 1-2 महिन्यामध्ये हे दोघं परत भाऊ एकमेकाला शिव्या देताना दिसतील. बघा अनिलजी तुम्ही. मला हे शक्य वाटतंय, कारण पराभव एवढा दारुण होतोय. मी बळीचे बकरे का म्हणालो, आणि फडणवीसांनी त्यानं केलंय. फडणवीसांच्याच व्यूहरचनेत ते सापडले. फडणवीसांच्याच ते तो बकरा आधी धष्टपुष्ट करतात ना, खायला घालून घालून, मग गळ्यात हार घालून, आणि मग शेवटी कापतात. अक्षरशः राजकीय दृष्टी असंच हे सगळं घडवून आणलंय फडणवीसांनी. हे बळीचे बकरे केलेत त्यांनी. आता बघा की फडणवीस आता तुम्ही फडणवीसांना एवढ्यात वैयक्तिक जाऊन भेटा. मी भेटलोय म्हणून सांगतो.
एकनाथजी फार सहजतेने मला भेटू शकतात. एक ते ठाण्यात असतात. जेव्हा ठाण्यात आहे तिथे गेलं की भेटतात ते. फडणवीसांना भेटण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. वेळ घ्यावी लागते आणि सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांचा कार्यक्रम बघितला तर तिथे कुणी स्पेसच नाही. एकदा मी त्यांचे ते जे बघतात अपॉइंटमेंटचं त्यांना थोडं रागावून म्हटलं असं कधी होत नाही. एक तर त्यांचा मेसेजला उत्तर येतो, ओके ओके ही विल कॉल यू, म्हणजे त्यांच्या पीएचं नाव येतं त्यात की तो कॉल यू आणि अपॉइंटमेंट दिलं असं म्हटलं नेहमी येतं. पहिल्यांदा मी असं बघतोय की ते म्हणतायत ओके नोटेड आणि मला अपॉइंटमेंट नाही मिळत आहे. तर ते म्हणाले काय आहे अनिलजी, तुम्हाला सांगू का की तुम्हाला अपॉइंटमेंट द्यायची आहे पण केव्हा देऊ सांगा मला. सकाळी 6ला जे ते बाहेर पडतात ते रात्री 1-2 वाजेपर्यंत येत नाहीत. मी म्हटलं मी एकला यायला तयार आहे. हो म्हणे पण तुम्ही एकला यायला तयार आहेत, पण एकला यायला तयार असलेली 50-100 माणसं ते येतात तेव्हा बाहेर उभी असतात. त्यात मोठमोठे नेते, खासदार, आमदार, मंत्री असतात. त्यांच्याबरोबर पहाटे 4 वाजेपर्यंत त्यांच्या चर्चा चालतात. 4ला सक्तीने सगळ्यांना बाहेर काढलं जातं. वहिनीने सांगितलंय 4ला तरी यांना बाहेर काढा सगळ्यांना आणि साहेबांना हे करा, जरा तरी विश्रांती घेऊ. परत 6ला हे निघतात. याचं कारण एक दौरा नागपूरला, लगेच दुसरा कोल्हापूर, तिसरा सोलापूर, चौथा नाशिक, 5वा धुळे, दिवसाला 5 सभा, 5 रोड शो. परत संध्याकाळी आले की 1 तासाची कुठल्या तरी चॅनल बोलवर लाईव्ह मुलाखत. आता तर बाहेरगावी पण मुलाखती सुरू झाल्या 1 तासाच्या. ते म्हणाले कुठे वेळ देऊ सांगा. मी म्हणलं हे खरं आहे आणि म्हणलं भेटायची इच्छा आहे ती एवढंच करतं की एकदा त्यांच्या तोंडून मला त्यांच्या विजयाचं भाकीत ऐकायचं आहे आणि मला त्यांच्या तोंडून ते मी ऐकलं असं सांगायचं आहे. मला माहिती आहे म्हटलं काय होणार आहे ते मलाही माहिती आहे आणि मला एकनाथजींकडून साधारणतः तुमचा आत्मविश्वास काय आहे तेही मला माहिती आहे. पण एकनाथजींनी मला पहिल्यापासून ते सांगत होते पण सर्व्हे नेण्यांचा तो मान्य होत नव्हता. सर्व्हेमध्ये नेण्यांच्या 20 जागा 20 महापालिका महायुतीकडे 7 आघाडीकडे जात होते आणि 2 संदिग्ध होत्या. कळत नव्हतं की नेमकं काय होईल तिथे. हा आधीचा होता. पण एकनाथजी मला पहिल्यापासून सांगत होते. ते म्हणाले की अनिलजी कुठल्याही परिस्थितीत 25च्या खाली जात नाही महायुतीचा आकडा. आता त्याचा पोटविभागणी पण माझ्याकडे, पण ती आज सांगायची की नाही तर मी नाही सांगणार. ती सांगायचा अधिकार नेण्यांचा आहे. आज ते स्वतःच त्या सर्व्हेच्या कामासाठी बाहेर गेलेले आहेत. त्यामुळे आज माझ्याबरोबर नाही आहेत. पण ते सांगतील की याच्यामध्ये तुम्हालाही कुतूहल असेल ना की ठीक आहे अनिलजीने सांगितलं की 25, आता लेटेस्ट माझा आकडा काय 25 आणि तुम्ही कन्फर्म कोणाकडून केलाय? फडणवीस आणि शिंदे या दोघांनी तो कन्फर्म केलाय त्या ह्याच्यामध्ये. अजितदादा तो कन्फर्म करत नाही. अजितदादा नाही कन्फर्म करत. अजितदादांची वेगळी गणित आहेत त्याच्यामध्ये. ते जे 2 संदिग्ध आहेत ना त्याच्यामध्ये एक अजितदादांच्याकडे पूर्णपणे येईल असं अजितदादांना वाटतंय, असं एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना वाटतंय आणि असं नेण्यांनाही वाटतंय की एक पूर्णपणे जाईल अजितदादांकडे. मग अजितदादांकडे गेली एकट्याकडे तर ती महायुती पण नाही महाआघाडी पण नाही. म्हणून मी म्हटलं ना 2 संदिग्ध आहेत ते आहे. तर खरोखरच फडणवीसांनी हा विषय फडणवीस किती आम्ही सांगत होतो की एवढं सगळं करून मेहनत करून किती तेजस्वी आणि तजेलदार दिसतात, फ्रेश दिसतात. एक ऊर्जा. तुमचं वय काय मला माहिती नाही. माझं मी आता 17 जानेवारीला 76 पूर्ण करून 77 मध्ये जाणार आहे. मला माझी ऊर्जा माहिती आहे. मी उत्साही असतो, आनंदात असतो. ऊर्जा मलाही जाणवते. मला कधी थकल्यासारखं दमल्यासारखं वाटत नाही. एवढं पण कष्ट नाही ना करत मी. फडणवीस काय कष्ट घेत आहेत, एकनाथजी काय कष्ट घेत आहेत. हा एवढा सगळं करून रात्री हा माणूस 1 वाजता येतो तेव्हा फ्रेश असतो. त्यांना भेटतात ना मग आपले मित्र भेटतात, पत्रकार भेटतात, नेते भेटतात. तेवढं का माणूस जादूचाच माणूस आहे. मॅजिक नाही. केव्हाही गेलं तरी सकाळचे फडणवीस तुम्ही 6ला, 7ला, 8ला जे पाहिलेत तेच रात्री 11 वाजता, 12 वाजता, 1 वाजता असतात. टोटली अटेंटिव्ह असतात. विशेष म्हणजे अटेंटिव्ह असतात. आणि एरवी फडणवीसांना मी भेटतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की ते बोलण्याकडे अधिक त्यांचा कल असतो, सांगण्याकडे. आत्ता मला जे काही फीडबॅक आहे तो हा आहे की ते ऐकण्याकडे त्यांचा कल आहे. फीडबॅक घेतात ते प्रत्येक ठिकाणाहून आणि फक्त एका दुसऱ्या वाक्यामध्ये इन्स्ट्रक्शन देतात. हे असं आहे ना, ठीक आहे मला समजलं काय तुम्हाला म्हणायचं ते. असं केलं तर याच्यातून हा मार्ग निघेल. विशेषतः हे विरोधी उभे राहिले, बिनविरोध झाल्या, त्यानंतर तुमचे अपक्ष आणि बंडखोरीच्या विषयात तो विषय फडणवीसांनी जसा हाताळला बंडखोरी आणि शमवला, पण एकनाथजींनी दोघांचे मार्ग वेगळे होते पण दोघांनी हाताळला त्याच्याबद्दल कौतुक व्हायला पाहिजे. खरं तर आत्ता मला एक फोन आला मित्राचा, मोठा मित्र मोठा माणूस आहे आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं अनिलजी रश्मी शुक्लांनी जो रिपोर्ट दिला आहे
की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना एका मोठ्या प्रकरणात अडकवून अटक करायचा उद्धव ठाकरेचा डाव होता. तो रिपोर्ट आलाय, पण मराठी वर्तमानपत्रांनी त्याच्यावर काहूर न माजवता तो दाबलाय. या कट कारस्थानाबद्दल उद्धव ठाकरे जेलमध्ये जाऊ शकतो. कोण म्हणताय? तो रश्मी शुक्लांचा रिपोर्ट असा आहे, कदाचित मी तुम्हाला सांगतो एक आणखीन भवितव्य, की ही इलेक्शन संपल्यानंतर रश्मी शुक्लांच्या रिपोर्टच्या अनुषंगाने काही कारवाया फडणवीस आणि शिंदे निश्चित करतील. फडणवीसांपेक्षा आवेश शिंदेचा जास्त असेल, कारण जसं शरद पवार महायुतीत येणार आणि NDA मध्ये येणार ही चर्चा आहे, तसं एक असं लोकांच्या मनात एक शंकेची पाल चुकचुकते कधी कधी, की उद्धवला पूर्ण संपवणं हे उद्दिष्ट आहे का? मी मगाशी म्हटलं ना की राज आणि उद्धव दोघांनाही संपवायचं आहे, पण इतकं म्हणजे अवशेष ठेवायचा का की पुन्हा जागा करता येईल? का नामशेषच करायचं? ह्याच्याबद्दल फडणवीसांचं धोरण काय थोडी शंका आहे. पण एकनाथजींना असं वाटतं की या प्रकरणात उद्धवच जेलमध्ये गेला पाहिजे असं त्यांना वाटतं. तर संजय पांडे जाऊन पण आला, आताही पुन्हा त्याला खेचतील बहुतेक, पण त्याच्याबरोबर त्याचा आका म्हणून उद्धवला घेतलं पाहिजे असं यांचं मत आहे. ते काय होतं ते बघू आपण. पण तो रिपोर्ट ज्या प्रकारे हायलाईट व्हायला पाहिजे होता या वातावरणामध्ये, की फडणवीस आणि शिंदेना अटक करायचं प्लॅनिंग करण्यापर्यंत उद्धव निचांकी पातळीवर गेला होता. त्याला परत सोडणं म्हणजे ते पानिपतच्या आधी याला सोडलं आणि परत तसं होईल. पण व्हॉट एव्हर इट इज, आत्ता तरी मला असं दिसतं आहे की नेण्यांचेही रिझल्ट आणि एकनाथजींचा जो लेटेस्ट आकडा आहे त्याच्यावरून 29 पैकी 25 महापालिका म्हणजे वाह नाही का, 25 महापालिका 29 पैकी, म्हणजे जसं नगर परिषद नगरपंचायतीमध्ये झालं त्याच्यापेक्षाही उत्तुंग असं यश झालं. 29 पैकी 25 डायरेक्ट महायुतीकडे, म्हणजे फडणवीसांची वाह होणारच. आणि मुंबईमध्ये मनसे 5च्या पुढे नाही आणि उद्धव 45च्या पुढे नाही, दोघं मिळून 50च्या पुढे नाही. म्हणजे अरे रे खरं आहे की नाही? हा लेटेस्ट आकडा हा नेने आता कन्फर्म करतील, उद्या परवा तुमच्याशी बोलतील, उद्याच बोलतील त्यावेळेला. पण हा आकडा फडणवीसांचा यांचा आहे. आणि ज्या 2 संदिग्ध आहेत त्यातली एक अजितदादा घेतील आणि ती पिंपरी चिंचवड असेल असाही अंदाज आहे. बघूया काय होतं. पण वाहवा तर फडणवीसांची होणारच. आणि सहानुभूतीपूर्वक आपण या बळीच्या बकऱ्यांबद्दल अरे रे एवढंच म्हणू शकतो. धन्यवाद.